असं.
डॉक्टर श्रीधर ठाकूर, सिटी हॉस्पिटल, प्रदीप भाटकर, प्रेसिडेंट RDCA, सुशांत देशपांडे, ब्रांच मॅनेजर LIC ऑफ इंडिया रत्नागिरी, प्रदीप भोसले, ONGC, नितीन ठाकूर, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, मिलिंद साप्ते, सेक्रेटरी RDCA, अजित सावंत, इंटरनॅशनल सेक्रेटरी, सर्व मान्यवरांच्या शोभास्ते क्षेत्र वाढवून नेतृत्व होत आहे. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती केली की आपण सन्मानाने या सर्व मान्यवरांना मंचावरती घेऊन सगळ्यांचं या मंचावरती मनपूर्वक स्वागत. मगाशी उल्लेख केला की 5वा सीझन आहे आपला आणि याची सुरुवातही फार इंटरेस्टिंग झाली. साधारण काही वर्षापूर्वी रत्नागिरीमध्ये अंडरआर्म प्रीमियर लीग व्हायची आणि माझा मित्र विवेक देसाई याच्या डोक्यातली ती संकल्पना होती. आणि चुकत नसेल तर ती देशातली पहिली अंडरआर्म लीग असेल. मग बॅडमिंटन प्रीमियर लीग रत्नागिरीमध्ये त्याने सुरू केली आणि मग या रत्नागिरी कॅरम लीगचा जन्म झाला. देशातील ही एकमेव स्पर्धा आहे ज्याला मी चुकत नसेल तर ऑल इंडिया फेडरेशनची मान्यता आहे रत्नागिरीच्या आपल्या या स्पर्धेला. 5वा सीझन आहे, 8 संघ आहेत, 48 खेळाडू आहेत आणि त्याच्यामध्ये येत्या ऑक्टोबरमध्ये सर मलेशियामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. त्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जी इंडियाची टीम जाणार आहे त्यातले 4 खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, तिथे उपस्थित आहेत. या व्यतिरिक्त जवळजवळ 12 इंटरनॅशनल प्लेयर्स आणि 15 नॅशनल प्लेयर्स यांचा सुद्धा सहभाग आहे. अशी 48 खेळाडूंनी, तगड्या खेळाडूंनी भरणा असलेली ही स्पर्धा ज्याचा शुभारंभ आपण इथे करतोय. दीपप्रज्वलन झालं, शेफळ वाढून झालं. आलेल्या मान्यवरांचा स्वागत करण्यापूर्वी एक छोटीशी दुःखाची किनार पण आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेले हा 5वा सीझन आहे. गेले 4 सीझन काही खेळाडूंचा सक्रिय सहभाग या स्पर्धेमध्ये राहिला होता आणि त्यांचं योगदान सुद्धा रत्नागिरीतल्या कॅरम स्पर्धेला होतं. अशी 3 व्यक्तिमत्व आपल्यातलं निघून गेली. एक अभिजित जांभेकर, दुसरे सिराज काझी आणि तिसरे संजीव साळवी, जे फोटोग्राफर जे 40 कॉम्पिटिशन अतिशय उत्कृष्ट फोटोग्राफी करायचे. आज या 5व्या सीझनला आम्ही त्यांना मिस करतोय. मी सगळ्यांना विनंती करेन की आपण 1 मिनिट आपल्या जागेवरती उभं राहून मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. मित्रांनो, मगाशी मी उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये 4 खेळाडू असे खेळतात की ज्यांची भारतीय संघामध्ये निवड झालेली आहे आणि त्याच्याबरोबर 5वा एक व्यक्तिमत्व असं आहे की ते एक वेगळी भूमिका त्या मलेशियाच्या स्पर्धेमध्ये बजावणार आहेत. हे 5ही विशेष सत्कार करण्याची विनंती मी सामंत साहेबांना करतो. आणि टीम इंडियामधले जी 4 तारे आहेत जे आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपण 1 बाय 1 स्वागत करूया. पहिला तारा प्रशांत मोरे. प्रशांत मोरे ऑक्टोबरमध्ये जो मलेशियाला वर्ल्ड कप आहे 3 ते 7 ऑक्टोबरमध्ये, त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संघाकडनं खेळणारी ही सर्व नावं आहेत. दुसरा आहे अब्दुल रहमान. अब्दुल रहमान. तिसरा तारा आहे के श्रीनिवास.
के श्रीनिवास. आणि चौथा तारा आहे संदीप दिवे. आपण आता मंचावर बघतोय के श्रीनिवास आणि तोच मधील संदीप दिवे. आणि या 4 खेळाडूंच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचं नाव जे या स्पर्धेमध्ये चीफ रेफरी म्हणून काम करणार केतन चिखले, त्यांनाही मी विनंती करतो की कृपया आपण मंचावरती या. या रत्नागिरी कॅरम लीगचं सुद्धा केतन चीफ रेफरी आहे. दरवर्षी आमची भेट होते. जोरात टाळ्या केतनसाठी होते. आणि अभिमानाची गोष्ट की रत्नागिरी जिल्ह्यातल्या की या 5ही व्यक्तिमत्वांना इथे समोर याची विनंती करतो. एक ग्रुप फोटो होते प्लीज यांचा. सर मुझे पता नहीं था, आई एम एक्सट्रीमली सॉरी. या आय विल अनाउन्स इट. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की या मलेशियातल्या स्पर्धेला जो आपली संघ जातोय त्याचे कोच अरुण केदार सर आहेत. मी विनंती करतो की आपण अरुण केदार सरांचा सत्कार करावा. सर या सगळ्यांचा एक एकत्रित फोटो घ्या ना प्लीज समोर. हा सेंटर गेले सेंटर. मित्रांनो स्वागत सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आता आपण वळूया मनोगतांकडे. या संपूर्ण विषयी स्पर्धेविषयी आपलं मनोगत आपलं प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो प्रदीप भाटकर दादांना. सर्वप्रथम सर्व खेळाडूंचं या रत्ननगरीत स्वागत करतो. 5वा सीझन आहे. गेली 2 वर्ष करोनाच्यामुळे आपण स्पर्धा घेऊ शकलो नाही, नाहीतर आज हा 7वा सीझन असता. परंतु उशिरा होईना आपण 2 वर्षांनी भेटतोय. या स्पर्धेसाठी ज्या ज्या लोकांनी स्पॉन्सरशिप दिली आहे त्यांचे मी आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच ही स्पर्धा होऊ शकते. धन्यवाद प्रदीप दादा. यानंतर मी अरुण केदार सर आपल्याला विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरती या ठिकाणी विराजमान असलेले सन्माननीय आमदार, माजी पालकमंत्री, माजी मंत्री उदयजी सामंत, आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे महासचिव वी डी नारायण, माझ्या अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या प्रमुख आदरणीय भारती नारायणजी, माझ्या राज्य कॅरम संघटनेचे प्रमुख आदरणीय जितेंद्र शहा, ज्यांना सगळेजण प्रेमाने जितूबाई शहा असं म्हणतात, माझे मित्र मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी सदस्य पंकज ठाकूर, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतातना या ठिकाणी दृष्ट लागेल अशा प्रकारच्या RCL सीझन 5 या ऑल इंडिया इन्व्हिटेशनसाठी उपस्थित असलेले सगळे कॅरम खेळाडू, त्यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करेन या स्पर्धेमध्ये RM शंकरा, योगेश परदेशी आणि प्रशांत मोरे हे 3 विश्वविजेते खेळाडू या लीगमध्ये या ठिकाणी खेळायला पूर्ण भारतात आलेले आहेत. काही आंतरराष्ट्रीय खेळाडू यामध्ये आलेले आहेत.
त्यामध्ये के श्रीनिवास आहे, रमेश बाबू आहे, राजू भैसारे आहे, महाराष्ट्रातले पण बरेच माझे लाडके कॅरम खेळाडू, त्यामध्ये रियाज अकबर अली आहे, मोहम्मद गुफरान आहे, संदीप देवरुखकर आहे, असे अनेक खेळाडू या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यामध्ये आणखीन एका नवीन खेळाडूची नोंद केली जाणार आहे, ती म्हणजे संदीप दिवे. 3 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये मलेशिया इथे विश्व अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे आणि यामध्ये भारतीय संघामध्ये निम्मे खेळाडू हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या निम्म्या संघांमध्ये जे खेळाडू वरच्यावर निवडले जातात त्यामध्ये बऱ्याच वेळेला रत्नागिरी जिल्ह्यामधले फार मोठे खेळाडू आपण बघितलेले आहेत. मग रियाज असेल, संदीप असेल. अर्थात या विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रत्नागिरीचा जरी खेळाडू नसला तरी मला असं वाटतं की ज्याप्रमाणे गेल्या 5 वर्षामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनने कॅरमच्या स्पर्धा आयोजित केल्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धा आयोजित झाल्या आणि त्यामुळे आणि केवळ त्यामुळेच फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय संघामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या खेळाडूंची निवड होते. हे जे आज आपण डोळ्याला तुम्हाला दिपवणारं जे चित्र दिसतंय आपल्याला या ठिकाणी, हे चित्र उभारण्यासाठी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनने गेली 5 वर्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत केली आहे आणि त्यांच्या मागे प्रामुख्याने जी व्यक्ती अगदी खंबीरपणे उभी राहिली आहे ती म्हणजे सावंतसाहेब आपण स्वतः. मी अनेक वेळेला माझ्या वेगवेगळ्या भाषणामधनं ज्या वेळेला जिथे जिथे शक्य होईल त्या ठिकाणी कॅरम खेळासाठी किंवा खेळाडूंसाठी काही ना काहीतरी मागणी करत असतो. आपण महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री होतात, शिक्षण मंत्री होतात, भविष्यामध्ये सुद्धा आपण मंत्रिमंडळात असणारच आहात. त्यामुळे कॅरम या खेळाला किंवा कॅरम या खेळाडूंच्या पाठीशी उभा राहणारा आमचा एक प्रतिनिधी, आमचा एक नेता हा महाराष्ट्रामध्ये कायम आम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि म्हणून केवळ कॅरम खेळाडूंसाठी म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याला एक विनंती करू इच्छितो. जे खेळ ऑलिम्पिक मध्ये आहेत त्या खेळाडूंच्या मागे सगळेच जण उभे असतात, सरकारही उभी असते, त्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये हितचिंतक असतात, पुरस्कर्ते सुद्धा असतात. परंतु केवळ आणि केवळ ऑलिम्पिक मध्ये कॅरम हा खेळ नाही, ही सबब नेहमी येते आणि त्यामुळे आमच्या कॅरम खेळाडूंना सरकारकडनं मिळणाऱ्या विविध सुविधांपासून वंचित राहावं लागतं. आज केवळ छत्रपती पुरस्कार हा एकमेव पुरस्कार हा कॅरम खेळाडूंना मिळतो, परंतु ज्या वेळेला 5% नोकरीमध्ये आरक्षण देण्याची वेळ येते, ज्या वेळेला माझ्या महाराष्ट्रातला संदीप दिवे सारखा खेळाडू जो हे होतकरू खेळाडू आहे परंतु बेरोजगार आहे आणि अशा खेळाडूला जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळायला जायचं असतं आणि त्यावेळेला त्याला आर्थिक मदतीची गरज असते, त्यावेळेला मात्र त्याला सरकारकडनं कुठलीही मदत मिळू शकत नाही, त्याला त्यापासून वंचित राहावं लागतं. हे कॅरम या खेळासाठी आणि आमच्यासाठी दुर्दैवी आहे. अशा खेळाडूला सुद्धा सरकारकडनं पाठबळ मिळायला पाहिजे, खेळाडूंना 5% आरक्षणामध्ये संधी मिळायला पाहिजे
अशा प्रकारची विनंती वारंवार मी वेगवेगळ्या माध्यमातून केलेली आहे. आज पुन्हा एकदा व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यासमोर केवळ आणि केवळ एकच या ठिकाणी मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये कॅरम हा खेळ जरी ऑलिम्पिकमध्ये नसला तरी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये या खेळाचं वर्चस्व आहे. आत्तापर्यंत जेवढ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले आणि भारतातले खेळाडू वर्चस्व गाजवतात. ही विशेष बाब लक्षात घेऊन कॅरम या खेळाचा अंतर्भाव महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये आणि राज्य सरकारच्या दरबारी व्हावा एवढीच या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी खेळाडूंसाठी माझे अध्यक्ष ज्यांनी मला सूचित केलं त्याप्रमाणे 13, 14, 15, 16, 17 ऑगस्ट या तारखेला पालघर जिल्ह्यामध्ये राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली जाणार आहे याची या ठिकाणी घोषणा करतो. पुन्हा एकदा रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण हे जे काही दृश्य आहे हे दृश्य केवळ आणि केवळ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला उभारता आलेलं आहे. रत्नागिरीने संदीप देवरुखकर असेल, रियाज अकबर अली असेल, आकांक्षा कदम आताची होतकरू खेळाडू असेल किंवा आमचा अजित सावंतसारखा खंदा आम्हाला जॉईंट सेक्रेटरी ट्रेझरर या माध्यमातून आंतरराष्ट्रीय रेफरी असलेला जो कार्यकर्ता या जिल्ह्यामधनं मिळालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि भक्कमपणे अशा प्रकारचं वातावरण कॅरममध्ये निर्मित करू शकलेलं आहे. या स्पर्धेमध्ये 8 संघ खेळणार आहेत. एका वेळेला 12 मॅचेस या ठिकाणी होणार आहेत आणि या 12च्या मॅचेस प्रत्येक सेशनच्या आपण रेकॉर्ड करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवरती या सगळ्या मॅचेस आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मला वाटतं पहिल्यांदा एका स्पर्धेमध्ये 90 मॅचेस रेकॉर्ड होत आहेत. हा सुद्धा आपल्यासाठी एक आगळा वेगळा विक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यापैकी 9 मॅचेस या लाईव्ह महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवरना संपूर्ण जगाला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारची एकंदरीत पब्लिसिटी ह्या RCL लीग RCL सीझन 5च्या माध्यमातून होणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आदरणीय उदयजी सामंत यांना सुद्धा मी माझ्या व्यक्तिगत आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कॅरम. काळाच्या गटात स्वागत करा आमदार उदय सामंत. आजच्या कॅरम स्पर्धेसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय VD नारायण, भारतीजी नारायण, माझे ज्येष्ठ सहकारी अरुणजी केदार, जितूबाई शहा, पंकजजी ठाकूर, जतीनजी ठाकूर, शांतारामजी गोसावी, त्यांच्या पाठपुराव्यामुळे ही स्पर्धा होते ते प्रदीपजी भाटकर, अजितजी सावंत, मिलिंदजी साप्ते, सुशांतजी देशपांडे, श्रीधरजी ठाकूर, प्रदीपजी भोसले. या स्पर्धेचे आयोजक विवेकजी देसाई, नितीनजी लिमे, मंदारजी दळवी, राहुल बर्वे, मिलिंद साप्ते, सर्वच सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी. 15 दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज पहिल्यांदा बोलायला उभा आहे. 15 दिवस कुठं होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आज अभिमान वाटतो मला सांगायला की अरुणजी, आपण ज्या काही अनेक मागण्या या ठिकाणी केल्यात कॅरमसाठी, मी मागच्या वेळी देखील आपल्याला सांगितलं होतं की त्या सगळ्या गोष्टींना राजाश्रय लागतो आणि जर राजाश्रय असेल तर कुठची गोष्ट कमी पडत नाही. हा देखील महाराष्ट्राचा इतिहास आहे. फक्त मला विनंती करायची आपल्या सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींना की कार्यक्रम झाल्यानंतर आपण विसरून जा. पुढच्या 8 दिवसामध्ये आपण पाठपुरावा करा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे फक्त कॅरमसाठी बैठक लावली जाईल आणि तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावले जातील. कारण हीच व्यथा आपण 3 महिन्यापूर्वी मांडलेली होती साई मंगल कार्यालयामध्ये मंदारजींच्या इथं. पण नंतर काही पाठपुरावा झाला नाही आणि नंतर जे जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीला पाठपुरावा लागतो. पाठपुरावा केल्याशिवाय कुठचीही गोष्ट ही साध्य होत नाही. मगाशी मला असं सांगण्यात आलं की तुम्ही या स्पर्धेचे स्पॉन्सरशिप आहात. आता लोकांना देखील सांगितलं की मी स्पॉन्सरशिप दिलेली आहे, पण जी काय मी स्पॉन्सरशिप दिलेली आहे ती माझ्या आमदारांनी दिलेली आहे. प्रदीपजी, जितके वर्ष तुम्ही मला आमदार ठेवाल तितके वर्ष 5 लाख रुपये तुम्हाला लागवड करून मला ठेवायचं की नाही तुम्ही ठेवा. पण ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये हा असा पहिला निर्णय झाला, आपल्याला प्रदीपजी आठवत असेल की आमच्या निधीमधनं आम्ही क्रिकेट स्पर्धांना, आम्ही कबड्डी स्पर्धांना, आम्ही कॅरम स्पर्धांना पैसे देऊ शकतो. ती पहिली संधी महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये पहिल्यांदा मी घेतली आणि पहिले माझे 2 लाख रुपये मिळाले. त्याच्यानंतर आमची एक क्रिकेट स्पर्धा असते मोठी, त्याला देखील मी आमदार निधी द्यायला सुरुवात केली. परंतु क्रीडा क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामुळे खिलाडू वृत्ती वाढते आणि खिलाडू वृत्तीची खरी गरज आता राजकारणामध्ये आहे. जे झालं ते स्वीकारण्याची क्षमता ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून माझा कुठेतरी कल असतो की माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये जे क्रीडा क्षेत्रामध्ये वावरणारे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी राजाश्रय द्यावा. आणि म्हणून मी हे पैसे देत असताना शासकीय पैसे देतो, जेणेकरून भविष्यामध्ये माझ्यामध्ये देखील घमंड येत नाही की माझे पैसे देतो, माझे पैसे खर्च करतो म्हणून अरुणजींनी कसंही वागलं पाहिजे, प्रदीपजींनी कसंही वागलं पाहिजे, नितीनजींनी कसंही वागलं पाहिजे. दोन्हीकडनं आदरयुक्त भीती असली पाहिजे. मी आमदार झालो नाही तरी पैसे देऊ शकणार नाही आणि तुम्ही मला आमदार केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. ही दोन्हीकडनं आदरयुक्त भीती पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही स्पर्धा जी अतिशय चांगल्या पद्धतीनं 5 वर्ष या ठिकाणी सुरू आहे, ही सुरू असताना आज देशातले सगळे खेळाडू रत्नागिरीमध्ये आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मला श्रीफळ वाढवायला सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही श्रीफळ वाढवा, आम्ही सगळे मिळून दिवे लावतो, हे दीप प्रज्वलन करतो. पण एवढ्यासाठीच सांगितलं की ज्याचा मान आहे तो त्याला मिळाला पाहिजे. आम्ही निमित्त मात्र आहोत. शेवटी राजकारण करत असताना अशा सगळ्या सोयी सुविधा क्रीडापटूंना निर्माण करून देणं, याची सुरुवात मी 2013 मध्ये केली. माझ्या नशिबामध्ये हे देखील भाग्य आलं होतं, केदारी साहेब आपल्याला देखील माहिती आहे की मी ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक घ्यायची आणि ऑलिम्पिक असोसिएशनला कॅरमला घेतलं पाहिजे किंवा कॅरमचं ॲफिलिएशन ऑलिम्पिक असोसिएशनला दिलं पाहिजे, यासाठी छोटासा प्रयत्न मी त्यावेळी देखील केलेला होता. त्याच्यामध्ये काय मला यश आलं नाही. ते का आलं नाही, कशामुळे आलं नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे. मला जाहीरपणाने या ठिकाणी बोलायचं नाही, परंतु एक नक्की प्रयत्न करू की कॅरम खेळणारे जे आहेत ते 5% बसले पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे आणि त्यांनी स्वतःचा उत्कर्ष नोकरीवर केला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका शासन दरबारी मांडण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वीकारलेली आहे. प्रदीपजी, आपण म्हणाले की इंडस्ट्री तुम्हाला काही मदत करत नाही, 8 दिवस थांबा, कायमस्वरूपी इंडस्ट्री तुम्हाला मदत करेल अशा पद्धतीची. कारण शेवटी यांची जबाबदारी आहे. जी लोक आमच्या मतदारसंघामध्ये आली, आमच्या जिल्ह्यामध्ये आली, त्यांनी CSR मधनं, आपण त्यांच्या खिशातनं कुठं मागतो, त्यांच्या CSR मधनं माझ्या जिल्ह्यातल्या, माझ्या तालुक्यातल्या क्रीडापटूंना ताकद देणं, आर्थिक मदत करणं ही त्यांची जबाबदारी. ते काही मेहरबानी करत नाही. ते जेव्हा माझ्या जिल्ह्यामध्ये येतात, माझ्या तालुक्यामध्ये येतात, माझ्या गावामध्ये येतात, स्वतःचा बिझनेस एस्टॅब्लिश करतात, तर त्यांची देखील जबाबदारी बनते की त्याच्यातलं काहीतरी CSR मधलं हे क्रीडापटूंना दिलं गेलं पाहिजे. कदाचित आजपर्यंत ते होऊ शकलं नाही, पण भविष्यामध्ये प्रदीप भाटकरना शोधत येऊन इंडस्ट्रीवाले सांगतील की आमचे हे CSR असेल. पण अरुणजी फक्त रत्नागिरीपुरतच मर्यादित आहे. उद्या तुम्ही पुण्यात स्पर्धा घ्याल आणि मला सांगाल की तिकडच्या इंडस्ट्रीवाल्याला पण सांगा, हे फक्त रत्नागिरीपुरतं मर्यादित आहे. जे मला आमदार करतील त्यांच्यासाठीच हे मर्यादित आहे. बाकी ही सुविधा कोणालाही नाही. ही स्कीम दुसरीकडे कुठं नाही, ही फक्त रत्नागिरीची स्कीम आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण क्रीडापटूंसाठी केल्या पाहिजेत आणि क्रीडापटूंसाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपली मानसिकता देखील बदलली पाहिजे. मला खरं तर विवेक देसाई, नितीन लिमे, राहुल बर्वे, मिलिंद साप्ते यांचं मनापासून, मंदार यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. पुढे चालवणं फार सोपं आहे,
पण जितूसाठी सुरू करणं फार कठीण आहे. त्याला किती लोक येईल, किती लोक येतील, किती रिस्पॉन्स मिळेल, किती खेळाडू येतील, किती कॅरमपटू येतील, हे भयावह चित्र डोळ्यासमोर असताना ही स्पर्धा रत्नागिरीसारख्या ठिकाणी सुरू करणं आणि ती स्पर्धा ही राष्ट्रीय पातळीवर नेणं, पर्यायानं आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणं, ही सगळी मेहनत इथल्या स्थानिक लोकांची आहे. आणि म्हणून मी प्रदीपजींना मध्ये सांगितलं होतं की त्यांनी निवृत्त झाले की माझ्यासोबत काम करावं. आता त्यांच्यासमोर प्रश्न पडला असेल नक्की कुठं काम करावं. तर तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही 2 महिन्यामध्ये सगळे खुलासे करून टाकणार आहोत. पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपली मानसिकता ही अतिशय महत्वाची आहे. आणि या स्पर्धेमध्ये खंड पडणार नाही याची जबाबदारी प्रदीपजी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. आपण महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा बघितल्या की ज्या स्पर्धांना वाजत गाजत सुरुवात झाली. मोठमोठे नेते मंडळी, मोठमोठे सेलिब्रिटी, मोठमोठे खेळाडू त्या ठिकाणी गेले आणि त्याच्यानंतर ती स्पर्धा 2 वर्षानं 3 वर्षानंतर बंद पडली. आज 5 वर्ष सुरू असलेली ही स्पर्धा 50 वर्ष सुरू ठेवण्याची जबाबदारी संयोजकांनी स्वीकारली पाहिजे. तरच आपल्याला अपेक्षित आहे की ते साध्य होणार. कारण आम्ही जसं सांगतो की एखादी गोष्ट करत असताना, राजकारणात वावरत असताना, आज राजकारणामध्ये आला आणि उद्या आमदार झाला असं होत नाही. कुठेतरी त्याच्यासाठी देखील संच निर्माण करावा लागतो. तसाच संच या क्रीडा स्पर्धा घेत असताना देखील निर्माण करावा लागतो. आणि सुदैवानं आपल्या असोसिएशनच्या सुदैवानं तो संच रत्नागिरीमध्ये उपलब्ध आहे. प्रामाणिकपणाने हे सगळे काम करतात, निस्वार्थीपणानं काम करतात. ज्यावेळी स्वार्थ असतो त्यावेळी मला असं वाटतं की या स्पर्धा यशस्वी होत नाही. जेव्हा निस्वार्थीपणानं आपल्यासोबत काम होतं त्यावेळीच या स्पर्धांचा स्तर उंचावतो आणि याच्यातनं काहीतरी वेगळं निष्पन्न होतं. मी आज देखील रियाज इथं आहे, संदीप देवरुखकर इथं आहेत. तसं बघायला गेलं तर आम्ही यांचे फॅन आहोत. की कधी कधी रियाजला भेटल्यानंतर सांगतो मला कधीतरी बाबा ते एका याच्यामध्ये सगळे काय हे करतात तिकडे तिकडे ते विस्कटवतात असं म्हणत नाही मी. ब्रेक द फिनिश ते एकदा बाबा करून दाखव, पण तो काही योग आलेला नाही. संदीपला पण अनेक वेळा सांगितलं. पण यांनी देखील मेहनत केलेली. आज यांनी जिल्ह्याचं नाव आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे केलंय कॅरमच्या क्षेत्रामध्ये ही यांची मेहनत आहे. आणि मेहनतीसाठी यांनी कोणाकडे हात पसरले नाहीत हे देखील महत्त्वाचं आहे. मला अरुणजी या ठिकाणी सांगितलं पाहिजे, रत्नागिरी जिल्ह्याचा आपण उल्लेख केला. हे माझे सगळे जे खेळाडू आहेत ते माझे का म्हणतो मी त्यांना मदत केलेली नाही. पण अभिमान एवढ्यासाठीच आहे की एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना, स्तरावर जात असताना यांनी कोणासमोरही हात पसरले नाहीत. हे यांचं कर्तृत्व आहे. हे स्वतःच्या कर्तृत्वावर म्हणून टाकले आहे. तुमच्या सरकारचं सहकार्य त्यांना नक्कीच मिळालेलं आहे. पण जी काय मेहनत त्यांनी केली स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या कुटुंबाच्या ताकदीवर केलेली आहे. आणि म्हणून आजही जरी आमच्या रत्नागिरीचं त्याच्यामध्ये कोण नसलं तरी आमचा मॉरल सपोर्ट नक्की तुमच्या म्हणून 3-4 तारखेला तुम्ही सांगितलं स्पर्धा कुठे मलेशियामध्ये आहे. बघू सगळं काय सुरळीत झालं. मला येण्याचा योग आला तर मी देखील स्पर्धा बघायला देखील. शासनाच्या पैशानं नाही, माझ्या पैसे नाही. पण शेवटी या सगळ्या लोकांच्या मागं कुठंतरी सपोर्ट निर्माण करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून कालच तुम्ही बघितलं असेल स्केटिंगच्या बाबतीमध्ये जो एक विश्वविक्रम झाला त्याचं कौतुक देखील महाराष्ट्र शासनाने केलं. मला आठवतं मी ज्यावेळी स्पोर्ट्स मिनिस्टर होतो त्यावेळी शरीर सौष्ठव स्पर्धा जी व्हायची त्याला गव्हर्नमेंटनं रेकग्नाइज केलेलं नव्हतं. म्हणजे पहिल्या 5% शरीर सौष्ठव स्पर्धेचा कोण जर असेल तर त्याला नोकरी द्यायचा नाही असा नियम होता. पण तो आपण कायद्यामध्ये बदल केला आणि आज शरीर सौष्ठव परिस्थितीमध्ये ज्या स्पर्धा असतात त्याच्यातनं जे नामांकन मिळवतात त्यांना देखील 5% मधला कोटा आपण तयार केलाय. असाच कोटा जर आपल्याला कॅरमला करता आला तर आपण भविष्यामध्ये नक्की त्याच्यासाठी पाठपुरावा करू. एवढाच शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. 15 दिवसानंतर गुवाहाटी मार्गे आल्यामुळं पत्रकार परिषदा सगळ्यापासून भरपूर आहे. नक्की गुवाहाटीला काय झालं, सगळं ओके होतं का नव्हतं का, अनेक लोक विचारायला लागलेले आहेत. त्याच्या माझी एक पत्रकार परिषद आहे आणि त्या पत्रकार परिषदेला लवकर जायचं असल्यामुळं मी आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. त्या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि ज्यावेळी या स्पर्धेला माझं सहकार्य लागेल त्यावेळी डोळे झाकून तुम्हाला ते सहकार्य दिलं जाईल हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण सर्वजण प्रेमाने ज्यांना जितूभाई म्हणतो त्या जितूभाई शहाना मी विनंती करतो कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करा. हॅलो. रत्नागिरी कॅरम लीग सीझन 5 करता उद्घाटना करता उपस्थित असलेले इकडे सर्व कॅरम प्लेयर, त्याचप्रमाणे रत्नागिरीतले कॅरम प्रेमी
आणि मंचावर यांनी आता उल्लेख केला तत्कालीन नामदार श्री उदयजी सामंत यांनी खरोखरच कॅरमसाठी ब्रेक टू फिनिश मारूनच गेले. जी अपेक्षा होती ज्याप्रमाणे त्यांचं नाव आहे का कॅरमचे रत्नागिरीचे नाही, आपल्या कॅरमसाठी खऱ्या अर्थाने बॅकबोन आहे. आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अरुणजीचे 2 शब्द आणि त्याला दिलेलं उत्तर याच्यामध्येच सर्व काही आलं. आता जास्त काय वेळ घेणार नाही, फक्त इथे उपस्थित असलेले भारतातनं विविध प्रांतांमधनं आलेले सर्व कॅरम प्लेयर यांचं मी रत्नागिरीमध्ये स्वागत करतो बिंग महाराष्ट्राच्या अध्यक्षनिमित्ताने. त्याचबरोबर खास दिल्लीहून आलेले जे नेहमी आपल्या कॅरमसाठी ऑल इंडिया लेवलवर महाराष्ट्राला कुठेतरी पुढे नेऊन जाणारे व्ही.डी. नारायण आणि त्यांच्या मिसेस श्रीमती भारती नारायण. व्ही.डी. नारायण जे इंटरनॅशनल कॅरम फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी आहेत, त्याचप्रमाणे भारती नारायण आपल्या ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी आहेत. या दोघांनी ऑल इंडिया लेवलला कॅरमचा जो स्तर वाढवला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला जी इज्जत दिलेली आहे ती या इकडे मी रत्नागिरी या सर्व आपल्या कॅरम प्रेमींना मुद्दामून सांगतो का आतापर्यंत आझादीपासून आतापर्यंत कॅरम जो खेळ खेळला जात होता त्यामध्ये कधी दिल्लीला किंवा ऑल इंडिया लेवलला आपल्या महाराष्ट्रातले एवढे प्लेयर असून सुद्धा कधी प्राधान्य दिलं जात नव्हतं. आज आपले अरुण केदार इंडियन कोच म्हणून 2nd टाइम जात आहेत. मी सर्व आपल्या उपस्थित कॅरम असोसिएशन जे आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे यांच्या वतीने यांच्याबरोबर जाणाऱ्या सगळ्या मलेशियाला जाणाऱ्या इंटरनॅशनल लेवलला खेळणाऱ्या सगळ्या प्लेयरना शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं अरुणजी आपल्याला जे आता उदयजी सांगून गेले का 8 दिवसानंतर आपल्याला मुख्यमंत्र्यांबरोबर कॅरम ह्या विषयाकरता जे खास बैठक लावणार आहे तर व्ही.डी. नारायण इकडे आहेत आणि तुम्ही त्याबरोबर आपल्या सगळ्या असोसिएशनचे काही पदाधिकारी आहेत. इकडे भाटकर साहेब आहेत, रत्नागिरी सिंधुदुर्गाचे गोसावी आहेत, यतीन ठाकूर आहेत रेल्वेमध्ये वर्षानुवर्ष जे सांभाळतात स्पोर्ट्स विभाग. काही महत्त्वाच्या सूचना असतील तर या सगळ्यांच्या सहवासाने आणि डिस्कशन करून आपण काही मुद्दे तयार करू आणि येणाऱ्या त्या बैठकीमध्ये कॅरमचा आपला उद्धार कसा होईल एवढंच आपण लक्ष ठेवू. या ठिकाणी पुन्हा एकदा रत्नागिरी कॅरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, भाटकर साहेब, तुमची सगळी टीम, खरोखर रत्नागिरी ते 2nd टाइम आलो. मागे नॅशनल जे सिलेक्शन मॅचेस होत्या त्यावेळेला आलो होतो, तेव्हाच तुमचं आमंत्रण होतं आणि आमची इच्छा झाली. आम्ही सुद्धा मग पंकज ठाकूर इकडे माझे मित्र आले जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते 2 टर्म आणि चांगले क्रिकेटमधलं इन्फ्लुएन्सिव्ह नाव आहे ज्यांनी आमच्याकडे दाणू ते दैसरपर्यंत खूप क्लबला मदत केली आणि खूप मुलं पुढे आलेली आहेत. त्याच्यातनं 2 नावं आहेत म्हणजे आमच्याकडचे शार्दूल ठाकूर आणि पृथ्वी शॉ. या दोघांना पंकजबाईंनी पुष्कळ मदत केली. शार्दूल ठाकूर त्यांचे फॅमिली रिलेशनमध्येच आहेत, नात्यातले आहेत, परंतु एखादा पदाधिकारी प्लेयरला किती मदत करू शकतो हे आपण अरुण केदारच्या वरून अनुभवलेलं आहे. इकडे इथे बसलेले सगळे कॅरम प्रेमींना माहिती आहे. मुद्दामून इकडे उल्लेख करत असतो का ह्याच पद्धतीने आपल्या सर्व कॅरम असोसिएशनला अरुणजी आणि आपल्या ज्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने 5 वर्षांमध्ये जे पुढे नेलं आहे त्याचप्रमाणे व्ही.डी. नारायण जी आप यहाँ है, मैं होप कि पूरे इंडिया में आप रकीबुल हुसैन जी से भी बात करें. साउथ में भी है, काफ़ी मुझे पर्सनल तो मालूमात नहीं है. केरला साउथ में भी अच्छा कैरम खेला जाता है, लेकिन वहाँ के प्लेयर्स अपने को डायरेक्ट कांटेक्ट करते हैं कि हमारे यहाँ का कोई एसोसिएशन एक्टिव नहीं है. जिस तरह से यहाँ स्पॉन्सर मिलते हैं, आपण नेहमी बघतो LIC, इंडियन ऑइल बोर्ड किंवा ज्या या सगळ्या संस्था ज्या आपल्याला आर्थिक मदत नेहमी करतायत यांचा मनापासून मी इथे उल्लेख करतो
की ह्या सगळ्या संस्था ज्या ज्या ठिकाणी पूर्ण भारतभर जिकडे जिकडे खेळाडू आहेत तिकडे तिकडे ते मदत करायला तयार असतात, पण त्या पद्धतीने त्या लेवलला त्या असोसिएशननी काम केलं पाहिजे, तरच ते असोसिएशन तिकडच्या प्लेयरला न्याय देऊ शकतं. वी.डी. नारायण जी, ऑल इंडिया लेवल पे जब भी फेडरेशन का आपका मीटिंग हो, आप सभी मेंबर्स को बोलिए कि पूरे भारत में कैरम का प्रसार होना चाहिए. और जिस तरह से महाराष्ट्र आज आगे है, मैं आशा करता हूं कि भारत में सभी प्रांतों में कैरम का प्रसार हो. यहाँ परत एकदा रत्नागिरीचे सर्व भाटकर साहेब, तुम्ही इथे आम्हाला बोलवलं, सगळे आमचे पालघर जिल्ह्यातले 15-16 जण इकडे आपल्या प्रेमापोट इकडे या मॅचेस बघायला आलेत. आम्हाला चांगली व्यवस्था इकडे करून दिलेली आहे, त्याबद्दल रत्नागिरी कॅरम असोसिएशनचे विशेष आभार मानतो. माझे 2 शब्द इकडे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटतं देशपांडे सर आहेत LICचे. सर आपण 2 शब्द परत खेळांच्या गजरात स्वागत करूया. वन ऑफ द स्पॉन्सर्स LIC इंडिया आणि रत्नागिरीचे मॅच मॅनेजर आहेत सुशांत देशपांडे सर. धन्यवाद आभारी. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सगळे मान्यवर, आजच्या या चैतन्यमय वातावरणात इथे उपस्थित राहून मला मनापासून खरं म्हणजे आनंद होतोय. इतक्या चांगल्या वातावरणात, चांगल्या परिस्थितीत हा आपला आजचा कार्यक्रम होतो आहे. आणि मी जेव्हा पहिल्यांदा ते पाऊल टाकलं तर आयोजकांचे ते कष्ट आणि मेहनत बघून अगदी मन प्रसन्न झालं की एका चांगल्या कामाकरता आमच्या संस्थेने स्पॉन्सर केलेलं आहे याचं मनोमन मला खात्री पडते. तर आयोजकांचे परत एकदा खूप खूप अभिनंदन. कार्यक्रम आणि स्पर्धा यशस्वी होईलच यात तीळमात्र शंका नाही. तुमचा इतिहास, गौरवशाली इतिहास आम्हाला माहिती आहे, म्हणूनच आमची संस्था कायम तुमच्या पाठीशी आहे आणि भविष्यात पण निश्चित राहील, यात काही शंका बाळगू नका. चैतन्यमय वातावरण, जसं मी असं म्हटलं आता की आपल्या आजच्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रसंग, कठीण प्रसंग असतात, तणाव असतात, टेन्शन्स असतात. तर आजचं आपलं सर्वांगीण जे जीवन आहे ते आणखी आनंदमय होण्याकरता आपल्या जीवनामध्ये खेळाचं खूप अत्यंत महत्त्व आहे. स्ट्रेस घालवण्याकरता आणि कुठेतरी मनाला विरंगुळा म्हणून खेळ हा आपल्या आजच्या जीवनाचा अविभाज्य अंग असलाच पाहिजे. मग भले तुम्ही खेळाडू म्हणून असा, प्रेक्षक म्हणून असा, कुठेतरी आपली इन्व्हॉल्वमेंट असणं आवश्यक आहे, कारण तो स्ट्रेस कमी करण्यात ही आवश्यकता आहे. आणि हे चांगलं काम या निमित्ताने आपण करतोय असं मला वाटतं. विशेष म्हणजे ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर 1 लाखाच्या वर सबस्क्रायबर्स आहेत, हे पण त्यांनी मला काल सांगितलं आयोजकांनी, मला अत्यंत कौतुक वाटलं. कारण नंतर पण आपण आनंद घेऊ शकतो आपल्या स्पर्धांचा, आपल्या मॅचेसचा, जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा. तर मित्रांनो, जेव्हा आपण जीवनाचा विचार करतो तेव्हा जीवन म्हटल्यानंतर त्यात जीवन विमा निगम म्हणजे LICचं सामील असणारच, यात काही शंका नाही. आपल्या जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक जबाबदारीमध्ये LIC आपली जी संस्था आहे ती आपल्या पाठीशी आहे. 65 वर्षाचा भारतीय जीवन विमा निगमचा LICचा इतिहास आपल्या भारतामध्ये आहे. करोडो कस्टमर्स आमच्या पूर्ण भारतात पसरले आहेत. आणि आपल्या वैयक्तिक जीवनात आपण ज्या ज्या काही आपल्या आशा असतात, आकांक्षा असतात, त्या सगळ्याचं परिपालन करण्याकरता अगदी पूर्वीच्या काळापासून तर अगदी आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या काळापर्यंत आपल्या पाठीशी ही संस्था उभी आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे LIC सरकारी संस्था आहे, 100% जी मालकी आहे ती आपली भारत सरकारची आहे. त्यामुळे आपण जो 1 पैसा LIC मध्ये ठेवता त्याला भारत सरकारची गॅरंटी असते. निश्चितपणे आपण LIC मध्ये पैसा ठेवू शकतात. आणि आपल्या आजच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतात, ज्या ज्या काही प्लॅनिंग करण्याची गरज असते, कारण मित्रांनो कुर्वीच्या काळापेक्षा आजचं जीवन हे फार कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला खूप गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं, विचार करावा लागतो. आपल्या स्वतःची काळजी घेणे, आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्याकरता आपण जे आज काही कमाई करतो, जे काही मेहनत करून पैसा कमवतो, तो कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे, जो आपल्याला वेळेवर काम येईल आणि चांगले रिटर्न्स पण आपल्याला मिळतील, याची आपल्याला खूप खूप गरज असते. आणि असे सगळे आपल्या जीवनातल्या ज्या काही समस्या आहेत त्याची पूर्तता करण्याकरता LIC आपल्या सेवेला कायम उपलब्ध आहे. आपल्या रत्नागिरी शहरामध्ये गेले 50-52 वर्ष झाली इथे आपले सेवा आम्ही देतो आहोत. आपलं स्वतःचं ऑफिस इथे आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सेवा इथल्या लोकांना आपण प्रदान करतो. मित्रांनो, आजच्या काळामध्ये ज्या ज्या काही आपल्या मूलभूत गरजा आहेत, आर्थिक गरजा आहेत, त्या पूर्ण करण्याकरता, म्हणजे माझं वैयक्तिक प्लॅनिंग असो, माझ्या आयुष्यातले रिस्क कव्हर करण्याकरता असो, माझ्या मुलांच्या शिक्षणाकरता, लग्नाकरताचा प्रसंग असो, मुलांना भविष्यात कुठे सेटल करण्यासाठीची प्लॅनिंग करण्याची गरज असो, आणि आजच्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनची गरज असो. कारण आज जीवनमान खूप वाढतं आहे. रिटायरमेंट तर आपलं 60 वर्षानंतर होऊन जातं.
मग उरलेला जो प्रचंड मोठा कालावधी आहे 30 वर्ष 35 वर्ष तो कसा घालवायचा त्याच्याकरता आपण रिटायरमेंटचं प्लॅनिंग आजच करण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण 50-60 वर्षाचं प्लॅनिंग करतो तेव्हा LIC सारखी एखादी सरकारी संस्था जेव्हा आपल्या पाठीशी असते तर आपल्या मनात 100% खात्री असते की इथे जर आपण पैसा ठेवला तरी जे काही शब्द आपल्याला LIC देते आहे 100% पूर्ण होणार. मी असलो तरी आणि मी नसलो तरी ही खात्री तुम्ही मनाशी बाळगू शकता. आणि परत एकदा आयोजकांचे मी आभार मानतो मला इथे बोलण्याकरता त्यांनी संधी दिली. आणि पुन्हा एकदा मनापासून सांगतो की आजच्या या कार्यक्रमात उपस्थित होऊन मला खूप प्रसन्न वाटलं, आनंद वाटला. आणि आयोजकांना विनंती करतो की जेव्हा भविष्यात त्यांना कधी गरज पडेल त्यांनी आमच्याकडे नक्की यावं. तुमच्या पाठीशी आम्ही नेहमी आणि नक्की राहू यात काही शंका नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच देशपांडे सर. प्रदीप दादा मला सांगत होते की पुढचा जेव्हा सीझन 6वा सुरू होईल तेव्हा देशपांडे साहेबांसारखी मंडळी इथे असतील तर LIC कडनं टायटल स्पॉन्सरशिप पण मिळणार आपल्याला. कॅरम हा आपला इंडियन गेम आहे, जो ओरिजिन इंडिया आहे. आणि असं म्हणतात की पहिलं महायुद्धाच्या वेळेला फार मोठ्या प्रमाणावरती हा खेळला गेला. अजूनही तो ग्लासचा बोर्ड पतळ्याच्या राजवाड्यांमध्ये अवेलेबल आहे अशी कॅरमचा इतिहास सांगतो. 1958मध्ये भारताचं पहिलं भारत महासंघ कॅरमचा प्रस्थापित झाला आणि 1988मध्ये चेन्नईमध्ये इंटरनॅशनल फेडरेशनची स्थापना झाली. आणि आज 2 व्यक्ती या मंचावरती उपलब्ध आहेत. त्यामध्ये मी सर्वप्रथम विनंती करेन ऑनरेबल भारती नारायण, जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया कॅरम फेडरेशन. मॅम प्लीज आइए. मंच पर उपस्थित आदरणीय मिस्टर जितेंद्र शाह जी, महाराष्ट्र कैरम एसोसिएशन के प्रेसिडेंट, मिस्टर पंकज ठाकुर जी, क्रिकेट की दुनिया से हमेशा कैरम को सपोर्ट करते आए हैं, मैं पिछले 2 सालों से देख रही हूँ. इंटरनेशनल कैरम फेडरेशन के सेक्रेटरी जनरल मिस्टर VD नारायण, महाराष्ट्र कैरम एसोसिएशन के बैकबोन और पिलर मिस्टर अरुण केदार, महाराष्ट्र कैरम एसोसिएशन के सेक्रेटरी मिस्टर जतिन ठाकुर जी, मिस्टर गोसावी जी, LIC से हमारे कोलीग मिस्टर देशपांडे जी और स्पॉन्सर्स ONGC से रिप्रेजेंटेटिव और रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कैरम एसोसिएशन के प्रेसिडेंट मिस्टर प्रदीप भाटकर जी, महाराष्ट्र कैरम एसोसिएशन और रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कैरम एसोसिएशन के सभी पदाधिकारीगण, यहाँ उपस्थित स्पॉन्सर्स और मेरे प्यारे खिलाड़ीगण, सभी को मेरा नमस्कार. रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कैरम एसोसिएशन हमारी एक सशक्त और एक्टिव यूनिट है जो कि पिछले कई सालों से महाराष्ट्र कैरम एसोसिएशन की स्ट्रॉन्ग सुपरविज़न और गाइडेंस में कैरम की प्रमोशन के लिए प्रशंसनीय कार्य कर रही है और पिछले 4 साल से रत्नागिरी कैरम लीग का भी आयोजन कर रही है. इस बार की रत्नागिरी लीग सीजन 5 स्पेशल है क्योंकि इसमें भारत से विभिन्न प्रांतों से नेशनल और इंटरनेशनल लेवल के खिलाड़ियों को भी पार्टिसिपेट करने के लिए इनवाइट किया गया है. रत्नागिरी के लोकल प्लेयर्स भी उनके साथ पार्टिसिपेट करेंगे और उन खिलाड़ियों से सीखेंगे, खेलेंगे उनके साथ और अपने हुनर का भी प्रदर्शन करेंगे. इस चैंपियनशिप में 3 वर्ल्ड चैंपियंस खेल रहे हैं, मिस्टर RM शंकरा, मिस्टर योगेश परदेसी और करंट वर्ल्ड चैंपियन मिस्टर प्रशांत मोरे. और कई इंटरनेशनल लेवल के प्लेयर्स भी खेल रहे हैं. सभी का नाम नहीं ले पाऊंगी लेकिन कुछ नाम जो याद है वो जरूर लूंगी. मिस्टर K श्रीनिवास, मिस्टर जहीर पाशा, मिस्टर इसाद अंसारी, मिस्टर K रमेश बाबू,
और करंट नेशनल चैंपियन भी पार्टिसिपेट कर रहे हैं, मिस्टर अब्दुल रहमान। अपकमिंग प्लेयर हैं, उनके लिए तो तालियां बनती हैं। मलेशिया में, आप सभी को मालूम है, मलेशिया में अक्टूबर माह में कैरम की वर्ल्ड चैंपियनशिप होने जा रही है, जिसमें जो खिलाड़ी टॉप के 8 प्लेयर्स हैं वो पार्टिसिपेट कर रहे हैं। मेन टीम में 4 खिलाड़ी हैं, वो तो जा ही रहे हैं, उनका नाम सभी ने सुन लिया। और बाकी के 4 खिलाड़ी भी जो 5th, 6th, 7th, 8th रैंक के हैं, वो भी स्विस लीग खेलने के लिए जा रहे हैं मलेशिया में। और ये 8 के 8 खिलाड़ी इस चैंपियनशिप में भाग ले रहे हैं। ये हमारे लिए बहुत ही गर्व की बात है और इस टूर्नामेंट का महत्व भी बढ़ जाता है और हम सबको बहुत ही ऊंचे स्तर का गेम देखने को मिलेगा। मैं ऑल इंडिया कैरम फेडरेशन के सर्वा हमारे प्रेसिडेंट मिस्टर रकीबुल हुसैन जी का संदेश आपको जरूर देना चाहूँगी। उन्होंने आप सबको, सभी पार्टिसिपेंट्स को और रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कैरम एसोसिएशन, महाराष्ट्र कैरम एसोसिएशन और ऑल इंडिया कैरम फेडरेशन, सभी जो यहाँ पर पार्टिसिपेट करने आए हैं, सभी को अपनी शुभकामनाएं भेजी हैं। मैं उनकी तरफ से, ऑल इंडिया कैरम फेडरेशन के सभी पदाधिकारियों की तरफ से और अपनी तरफ से रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कैरम एसोसिएशन के सभी पदाधिकारीगण को बहुत बहुत बधाई देती हूँ, क्योंकि हमने बहुत सालों से सुना था कि पिछले 4 सीज़न जो इन्होंने किए हैं वो बहुत ही बढ़िया किए हैं और तारीफ के काबिल है, लेकिन देखा नहीं था, आज देखने का मौका मिलेगा। तो मैं होप करती हूँ कि ये सीज़न सबसे शानदार रहेगा। और मेरी तरफ से भी सभी मेरे प्यारे खिलाड़ियों को बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं। अपना सर्वोत्तम प्रदर्शन कीजिए। ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू। जय हिंद, जय कैरम। थैंक यू। Thank you, ma'am. I would like to request Honorable V.T. Narayan, Secretary General International Carom Federation, सर प्लीज आइए और संबोधित कीजिए। सभी को नमस्कार। Good evening, everybody. Representative of All India Carom Federation, Mrs. Bharti Narayan, General Secretary, Mr. Arun Kedar, Treasurer, Mr. Jitendra Shah, Associate Vice President, Mr. Gosavi, Associate Vice President, Mr. Thakur, a sports lover and sports enthusiast, particularly from cricket, Mumbai, dignitaries on the dais, sponsors, media personals, and my dear participants. I take this opportunity to convey the best wishes of the President of International Carom Federation, Mr. Joseph Mayer, and the entire Executive Committee of International Carom Federation on this occasion of 5th Ratnagiri Premier Carom League. Friends, it is a very good occasion for all of us to be here in Ratnagiri. As Mr. Arun Kedar, Madam Bharti Narayan, Jitendra Shah ji have already narrated the importance of this tournament, I would like to take it further, not only for Ratnagiri, for Maharashtra, India, but also for the Carom world. Now the world is very small, it is just like a village. What we do in Ratnagiri, a district of India, is being watched, appreciated, learned by the entire Carom world. The events, the matches, the skill
which we display here is going all over the world through social media, through YouTube. I would like to take this opportunity to congratulate Maharashtra Carom Association particularly, who is serving the game of Carom the entire world through YouTube. Because I am told by Mr. Arun Kedar that its subscribers are nearing 1.5 lakhs, that is close to 0.15 million. It is a great achievement. Through YouTube, Maharashtra Carom Association, Indian Carom Federation, they are serving the entire world by showing the topmost skill of the Carom world. And particularly talking about this tournament, this is Ratnagiri Premier League. This is a galaxy of the topmost player of the world. This is a tournament where total 48 players are playing. But let me inform the Carom world, those who are watching in Switzerland, in Germany, in France, in Canada, in US, in UK, that these 48 players, more than 50% players are the world level players, international level players and national top level players. That is close to more than half. They are the topmost players of this country. And as my previous speakers have already narrated to you, that 3 world champions are taking part. Besides 2 ICF Cup champions, that is Irshad Ahmed and Riyaz Akbar Ali, and 1 World Cup champion, that is K. Srinivas. Of course, Prashant More, RM Shankara and Yogesh Pardesi are the world champions, but 3 more players, those who have won the tournaments of the equivalent status as far as the competition is concerned. So my dear friends from all over world, from entire country, that this tournament is going to be a big thriller for all of us, for the Carom lovers and the entire world. Probably the information I have, this is the last tournament where the players from all over India, I am told that around 10 to 15 states are taking part in this tournament. When I say 15 states and institutions together, and 15 international players, am I right? 15 international players are taking part, and this tournament is the last tournament from India of this magnitude before the incoming World Championship. So it will be a very good opportunity for the entire Carom world to just witness, watch and learn some skill from the topmost players of the world. Finally, I would like to congratulate the team Ratnagiri for coming up with this concept of Premier League, and this is the topmost event of its kind to give a platform to the topmost player of the world and the country to showcase their talent, duly supported, duly guided and duly mentored by Maharashtra Carom Association under the dynamic leadership of Mr. Arun Kedar, Mr. Jitubai Shah, Mr. Yatin Thakur
and many others from Maharashtra Carom Association. Please give them a very big hand for coming up with this level of tournament. On behalf of my personal behalf, on behalf of the International Carom Federation, I would also like to thank the sponsors, LIC, Precise, ONGC, Canara Bank, and many others for coming up forward to support this event, because we all know that without the sponsorship, the event is not possible anywhere in the world. So, while thanking, I request the sponsors to keep sponsoring the game of Carom, because it deserves, and it deserves for many reasons, and one of the reasons that India is the world champion of the game of Carom. With these words, I once again congratulate the Ratnagiri Maharashtra Carom Association and give my best wishes to all the participants of this tournament. All the 8 teams play well and display the best talent of the game of Carom to the entire world. Thank you very much. Jai Hind, Jai Maharashtra, and Jai Carom. थँक्यू सर, थँक्यू सो मच. समारोपाकडे आपण सगळेजण आलो आहे. या स्पर्धेसाठी एकूण 15 रेफरी काम करणार आहेत, की जे इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल, स्टेट लेवलला काम करतात. महाराष्ट्रातून अशा 15 रेफरीजना आपण इथे बोलवलं आहे. सगळ्यांचा सत्कार करणं इथे शक्य नाही, पण त्यांच्या वतीने प्रातिनिधिक म्हणून परविंदर सिंग सर इथे आहेत. त्यांना मी विनंती करेन की आप आइए स्टेज पे, मंच पे, हम आपको फेलिसिटेट करना चाहते हैं. अरुण केदार सरांना विनंती करतो की आपण यांचा सत्कार करावा. इंटरनॅशनल रेफरी परविंदर सिंग, जोरात टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे आपली ही स्पर्धा आहे ही रत्नागिरीतील वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे क्रीडा वार्ताहर अमित लांजेकर इथे उपस्थित आहेत. त्यांना पण मी या मंचावरती बोलवतो. अरुणदादा, आपण अमित लांजेकर यांचाही सत्कार करावा. दैनिक पुढारीचं काम पाहतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि दैनिक पुढारीच्या माध्यमातून आपल्या ह्या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ते आमचे मित्र अमित लांजेकर. जोरात टाळ्या अमितसाठी. दुसरी तुमच्या आवडीची एक सूचना, एक आवडीची एक घोषणा करतो की जी दरवर्षी माझे मित्र अनिल चन्ने या डेव्हलपर्सचे एक विशेष पारितोषिक घोषित करतात. पहिल्या राऊंडपासून एव्हरी ब्लॅक टू फिनिश आणि एव्हरी ब्रेक टू फिनिश 500 रुपये त्यांनी जाहीर केलेले आहेत फ्रॉम द राऊंड फर्स्ट. आणि यानंतर मी आवर्जून मगाशी सामंत साहेबांनी पण उल्लेख केला आहे, पण विवेक देसाई, राहुल बर्वे, नितीन लेबे, मिलिंद साप्ते, मंदार दळवी यांचाही या आयोजनामध्ये सक्रिय सहभाग असतो पहिल्या वर्षापासून. त्यांचेही मनापासून आभार मानतो. आणि या सगळ्यांच्या वतीने मी या देसाई बँक्वेट्समध्ये त्याचाच एक सदस्य असलेल्या विवेक देसाई माझ्या मित्राला बोलवतो आभार व्यक्त करण्यासाठी. Good evening everyone, all the dignitaries on the dais and off the dais. Since we are in the 5th season of रत्नागिरी कैरम लीग, रत्नागिरी कैरम लीग के जर्नी के बारे में ज़्यादा कुछ बताने की अभी ज़रूरत नहीं है मुझे, क्योंकि आप सब प्लेयर्स यहाँ पे जो है उन सब प्लेयर्स और ये सब डिग्नेटरीज है उनको पता है कि क्या किस हालत से रत्नागिरी कैरम लीग गई है, और आज इन सब के आशीर्वाद से, इन सब के सपोर्ट से या रत्नागिरी कैरम लीग कहाँ तक पहुँची, ये सब आप लोगों के सामने है. तो इसके लिए मुझे कुछ इसके बारे में ज़्यादा बात करने की ज़रूरत नहीं है. आई वुड लाइक टू थैंक्स ICF सेक्रेटरी जनरल श्री वी डी नारायण सर कि आप यहाँ आए हमारे इन्विटेशन पे, और यहाँ पे आके आप लोगों ने, सब लोगों ने हम लोगों को आशीर्वाद दिया है, और ये टूर्नामेंट अच्छी तरह से होने के लिए आपने आशीर्वाद दिया है. इसके लिए आपका तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ. और ऑल इंडिया कैरम फेडरेशन के जितने भी डिग्नेटरीज यहाँ पे हैं, वैसे महाराष्ट्र कैरम एसोसिएशन के भी सभी डिग्नेटरीज यहाँ पे हैं, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ कि वो सब यहाँ पे आए और यहाँ पे एंजॉय कर रहे हैं. यहाँ पे अभी 3 दिन हमारे साथ रहेंगे, तो उनको भी हम उसके लिए भी
मैं उनका शुक्रगुजार हूँ। मेरे मित्र आमदार उदयजी सामंत, अन्ना सामंत, किरण सामंत, इनका भाई मैं शुक्रिया अदा करता हूँ कि वो हमारे पहले टूर्नामेंट से ही हम लोगों को सपोर्ट कर रहे हैं। उनके अलावा ये टूर्नामेंट कभी भी ख़त्म नहीं हो सकता था, कभी भी कंप्लीट नहीं हो सकता था। तो उनके लिए मैं बहुत बड़ा उनका आभारी हूँ। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सर्व स्पॉन्सर्स आहेत, त्या स्पॉन्सरशिवाय ही टूर्नामेंट कधीच सफल होऊ शकली नसती। आमचे महत्त्वाचे जे स्पॉन्सर्स आहेत ते इन्फिको आय केअर हॉस्पिटल आहे, LIC ऑफ इंडिया आहे, इंडियन ऑइल आहे, ONGC आहे, क्रिस्टल सिक्युरिटी माझे दुसरे मित्र प्रसाद लालजी, त्यांची क्रिस्टल सिक्युरिटी आहे, ते पण पहिल्याच टूर्नामेंटपासून आम्हाला इथे सपोर्ट करतात। त्याचबरोबर प्रिसाईज कंपनी, बोर्डची कंपनी जी आहे प्रिसाईज कॅरमची, तर त्यांचा देखील आम्हाला चांगला सपोर्ट असतो। तर बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर कॅनरा बँक आहे, नंतर फलश्रुती शिक्षण मंडळ आहे, अविनाश प्रोचे आमचे मित्र अविनाशजी आहेत, ते देखील आम्हाला कायम मदत करत असतात। त्याचबरोबर सर्वांना आवर्जून ज्यांच्यामुळे ही स्पर्धा सर्वांपर्यंत पोहोचते, सर्वांना त्याची माहिती मिळत असते, ते आमचे सर्व मित्र, प्रिंट मीडियाचे मित्र सर्व, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व मित्र, यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे ही टीम स्पर्धा सक्सेसफुल होणार आहे, तर ते प्रत्येक टीमचे ओनर्स जे आहेत, त्यांच्याबरोबर ते खेळणारे सर्व प्लेयर्स आहेत, त्यांचे मॅनेजर्स आहेत, या सर्वांच्या व्यतिरिक्त ही स्पर्धा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही। तर या सर्वांचे देखील मी मनापासून आभार मानतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखी ही स्पर्धा सक्सेस करण्यासाठी जे सर्व अंपायर पॅनल्स आहेत इथे, आमचे मित्र आहेत सगळे, माझ्याबरोबरचे सर्व सहकारी आहेत, तर त्यांचं देखील मी इथे आभार मानतो। आणि ज्यांच्यामार्फत यूट्यूबला ही स्पर्धा आपण लाईव्ह बघू शकतो जगभरामध्ये, ते आमचे मित्र रवींद्र काळेजी आहेत, त्यांचे देखील मी धन्यवाद मानतो। आणि आपल्या सर्वांचे परत एकदा धन्यवाद मानतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय कॅरम।
9 AM session tied between Victorians and Chhattisgarh Tigers.
मिस्टर अनिल चंद्रे, ओनर ऑफ डेव्हलपर्स. यानंतर के श्रीनिवास, 1 ब्रेक टू फिनिश, 1 ब्लॅक टू फिनिश. के श्रीनिवास. यानंतर इसके बाद मोहम्मद उर्फान, 1 व्हाइट 1 ब्लॅक. सत्यशोधक स्ट्रायकरचा मोहम्मद उर्फान. मोहम्मद उर्फान का जुगल किशोर दत्ता, लाइबा कॅरम मास्टर्स, 2 ब्लॅक टू फिनिश. जुगल किशोर दत्ता. यानंतर गिरीश तांबे, विक्टोरियन्स, 1 व्हाइट 1 ब्लॅक. गिरीश तांबे. गिरीश तांबे नंतर अभिजित तिरपणकर, 1 व्हाइट 1 ब्लॅक. सिंधुदुर्ग फायटर्स. हे सगळे स्टार्ट टू फिनिशचे मास्टर आहेत. त्यांच्यासाठी काय होतं प्लीज तुमच्या तालीचा आवाज आहे. अभिजित तिरपणकरांनंतर योगेश परदेशी, 2 ब्रेक टू फिनिश. सत्यशोधक स्ट्रायकर योगेश परदेशी. योगेश परदेशी नंतर विकास आर्या, लाइबा कॅरम मास्टर्स, 2 ब्रेक टू फिनिश. विकास आर्या. यानंतर प्रफुल्ल मोरे, 1 ब्रेक टू फिनिश, सह्याद्री मास्टर्स. मी एकदा सगळी नावं परत वाचतोय. प्रशांत मोरे, के श्रीनिवास, मोहम्मद उर्फान, जुगल किशोर दत्ता, गिरीश तांबे, अभिजित तिरपणकर, योगेश परदेशी, विकास हरिया, प्रफुल्ल मोरे. प्रफुल्ल मोरे नंतर येथे मोहम्मद आली, 1 ब्रेक टू फिनिश. मोहम्मद आली. मोहम्मद अली के बाद संदीप दिवे. मोहम्मद अली belongs to Parablovers and Sandeep Dive is from Youngsters. The last and the best is Ahmed Ali Sayyed from Satyashodhak Strikers, 1 black to finish. Ahmed Ali Sayyed. Jugal Kishore Datta, he has came here from all the way from Assam. Assam वरून आपल्या इथे आलाय. जोरात टाळ्या होते त्यांच्यासाठी. गुवाहाटी गुजरात. थँक्यू अनिल चंद्रे, थँक्यू सो मच डेव्हलपर्स. पुढच्या वर्षी पण असंच सहकार्य झालंय. यानंतरची पुढची स्पेशल प्रॅक्टिस विकास झाली लाइबा कॅरम मास्टर्स हे प्रस्तुत पाहिजे. जितेंद्र शहा येतात. दोन्ही बक्षिसं घेण्यासाठी गिरीश तांबे आणि विकास झाली तुम्ही मंचावरती. हे कमी मंच पे सगळ्या मान्यवरांना मी मंचावरती बोलवतोय. उद्घाटनाच्या दिवशी ही सगळी मान्यवर मंडळी होती म्हणून सगळी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. जोरदार गाण्याबद्दल पूर्वीलाताईंसाठी. रत्नागिरी टाइम्स इज वन ऑफ द लीडिंग न्यूजपेपर.
त्याचबरोबर इथे KTVचे अलिमिया काझी आहेत, रत्नागिरीचे किशोर मोरे आहेत, प्रशांत पवार आहेत. तुमचंही शब्द सोमनाचे खूप खूप स्वागत. यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या होते. सगळी मार्गदर्शक मंडळी आहेत रत्नागिरीची. आणि आता मी सगळ्या मान्यवरांना मंचावरती बोलते. बेहतरीन प्रदर्शन किया जिसको सभी ने सराहा. इनमें से जैसे मोहम्मद आरिफ, जुगल किशोर दत्ता, ये दोनों खास नाम है जो मैं ज़रूर लूँगी. इन दोनों को बहुत बहुत बधाई. अब मैं सभी पार्टिसिपेंट्स को इस प्रतियोगिता में अच्छे प्रदर्शन के लिए बधाई देती हूँ और रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कैरम एसोसिएशन के पूरी टीम को इतना शानदार और इतना सफल टूर्नामेंट करने के लिए बधाई और शुभकामनाएं देती हूँ कि आगे भी ऐसे ही प्रतियोगिताएं रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कैरम एसोसिएशन द्वारा की जाएंगी. धन्यवाद. जय हिंद, जय कैरम. थैंक यू सो मच भारती मैम. इसके बाद मैं बोलना चाहूँगा ऑनरेबल BT नारायण सर को. आई थिंक यू मस्ट बी सैटिस्फाइड सर विद द हॉस्पिटल इन ऑल द अरेंजमेंट्स. तालियां हो चाहिए जोरदार BT नारायण सर के. Good evening, everyone. The chairman of this meeting, respected Mr. Jitubhai Shah, the president of the Maharashtra Carom Association, General Secretary of the All India Carom Federation, Srimati Bharti Narayan, Mr. Arun Kedar, Treasurer of the All India Carom Federation, and backbone of the Maharashtra Carom Association as well as All India. मैं तो पक्का नहीं हूँ. टोटल स्ट्राइक रेट 76%. टोटल 9 मैच खेला उसमें से 8 जीता. एंड द अवार्ड गोज टू मोहम्मद आरिफ फ्रॉम कैरम. कैरम में स्ट्राइक रेट कम रहता है. 9 मैचेस में से 8 मैचेस इसने दे दिए और 76% इसका स्ट्राइक रेट है. कैश प्राइज ऑफ ₹500 प्लस ट्रॉफी goes to Mohammad Arif of Carom Lovers. जोरदार तालियां मोहम्मद के लिए. Please now उत्तर प्रदेश. मैं अरुण केदार सर को गुजारिश करूंगा कि ये प्राइज आपके शुभ हस्ते हम दे दें. Third prize, ₹1,25,000 plus trophy, and it goes to Laiba Carom Masters. शफीक दरवेश जिसके ओनर है. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. आणि टीम या ऑनरेबल भारती नारायण जी से गुजारिश करता हूँ ये प्राइज
आप दीजिए। लाइवा कैरम मास्टर्स या ऑल द टीम मैनेजर, टीम ओनर, आइए सब लोग। टाळ्या बजाओ, तालियां बजाओ। सेकंड प्राइज आहे। पहिलं प्राइज देण्यापूर्वी पुन्हा एकदा सगळ्या स्पॉन्सर्सचे मला आवर्जून आभार मानायचे। ऑल द स्पॉन्सर्स मिस्टर ऑनरेबल उदयजी सामंत, इंडियन ऑइल, बैंक ऑफ इंडिया, कैमरा बैंक, LIC, ONGC, Infinity Hospitals, Precise Carrom Boards, RSM Total Private Limited, अविनाश स्पोर्ट्स, सरस्वती शिक्षण मंडळ, योगेश मंत्री ऑलरेडी प्लीज आइए। वीडी नारायण सर प्लीज। नितीन लेमळे ओनर आहेत त्याचे। सत्यशोधक स्ट्रायकर्सची सगळी टीम, ऑल द टीम मेंबर्स, टीम मैनेजर, टीम ओनर, आइए सब लोग। जोरदार तालियां। रुपीज 1,50,000 plus this wonderful trophy. Ratnagiri Carrom League Season 5 2020 under the aegis of All India Carrom Federation and Maharashtra Carrom Association, and the winner is Carrom lovers Mr. Pradeep Bhosle, Mangesh Kasare, A. Srinivas and all the team. Please आइए। Rupees 1,75,000 plus profit. जोरदार तालियां। राहुल जोरदार तालियां चाहिए। राहुल इस विनिंग कॉम्बिनेशन में रत्नागिरी का एक प्लेयर है जिसका नाम है दिनेश पारकर। 5 में से 4 सीजन ये हर फाइनल खेला है, अलग अलग टीम में से खेला है। यदि जीते हुए खिलाड़ियों को और उनके टीम मैनेजर्स और ओनर को एक गुजारिश है, प्लीज ट्रॉफी के साथ यहीं पे रहिए। कुछ फोटो सेशन बाकी है यहाँ पे, कुछ फोटोग्राफ चाहिए जो प्रेस और बाकी सब सोशल मीडिया पर ढेर सारे बैंक्वेट्स। और मंगेश कासारे साहब ने एक स्पेशल ट्रॉफी लाई थी विनर के लिए, वो नहीं लेके जा रहे हैं बिकॉज दे आर द विनर्स। एक बार जोरदार तालियां आरडीसी के लिए।